कल्याण पूर्वेतील विशालनगरी परिसरात राहणारा तरुण रोहन शिंदे आपल्या एका मित्रासोबत दुचाकीमध्ये पेट्रोल टाकण्यासाठी उल्हासनगरमधील हिराघाट पेट्रोल पंपाच्या दिशेने चालला होता। रस्त्यावर एका चारचाकी कारने रोहनच्या बाईकला कट मारली। रोहनने गाडी पुढे घेत कार चालकाला गाडी हळू चालवण्यास सांगून पुढे निघून गेले। हिराघाट परिसरात कार चालक त्यांच्या पाठीमागे आला। त्याने रोहनच्या बाईकला धडक दिली। रोहन खाली पडला। इतकेच नव्हे तर कार चालकाने रोहनच्या अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला। रोहन जखमी झाला। कार चालकाने कार फिरवली, रोहनच्या अंगावर घालायचा प्रयत्न केला। पेट्रोल पंप कार्यालयात रोहन पडून गेल्याने तो वाचला, कारण चालकाने दोनदा कार पेट्रोल पंपावर फिरवली। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। या प्रकरणी रोहन आणि त्याचे नातेवाईक तक्रार द्यायला उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशनला गेले। या घटनेचा सीसीटीव्ही समोर आलाय। या प्रकरणी रोहन आणि त्याचे नातेवाईक तक्रार घ्यायला उल्हासनगर येथील सेंट्रल पोलीस स्टेशनला गेले। मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही असून देखील गुन्हा दाखल केला नाही। अद्याप सेंट्रल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। माझं नाव रोहन अनिल कुमार शिंदे, राहायला कल्याण ईस्टला विठ्ठलवाडीमध्ये। माझ्यासोबत प्रत्येक घडलं की इकडनं मी जात होतो तर त्याने मला फोर व्हीलरने डायरेक्ट कट मारला। तर मी पुढे जाऊन मी त्याला समजवलं की बाबा तू व्यवस्थित जा गाडी घेऊन, सगळ्यांना काही बोललो। तर त्याने दरवाजा बंद केला आणि ॲक्टिव्हा आहे ना तो माझी पाडून गेला। म्हणून मी परत त्याला समजवायला गेलो एवढा फास्ट का, तो तरी कमीत कमी 70-80च्या स्पीडला एवढा स्पीडमध्ये होता। आणि त्या श्रीरामला टर्निंगला एका रिक्षावाल्याला पण ठोकता तो वाचला। परत मी त्याला समजवायला गेलो तर तो डायरेक्ट गाडी घासून घेऊन गेला तो। आणि म्हणजे त्याला मी गाडी चालवत होतो ना तेव्हा तो म्हणजे मी समजवायला गेलेलो तर तो डायरेक्ट मागून आला आणि डायरेक्ट त्याने मला धडक दिली। धडक दिल्यानंतर एखादा माणूस विचारतं, त्याने मला काही विचारलं नाही, डायरेक्ट युटर्न मारूनसुद्धा तो डायरेक्ट माझ्या अंगावर आलेला। डायरेक्ट मारून टाकायच्या हिशोबानेच आलेला आणि तो ड्रिंक अँड ड्राईव्हमध्ये होता। आणि आम्ही पेट्रोल भरायला चाललेलो तिथे। तुम्ही पोलिसांना गेले होतो? पोलीस स्टेशनला गेलेलो, आता पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो तर ते बोलले की ते साहेबने आलेले उद्या 11 वाजता या। सीसीटीव्ही तुम्ही दिला पोलिसांना? सीसीटीव्ही हो दाखवले? हां दाखवलेलं, सगळं पोलिसांना पोलिसांना। ठीक आहे। मग ते काय बोलले ते असेल ते उद्या 11 वाजता बघूया। ब्युरो रिपोर्ट कल्याण, आपले वृत्तप्रहार। तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा।